नमस्कार मंडळी. माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत. आज मी बनवलेली आहे मस्त मसालेदार आणि चटपटीत बटाट्याची भाजी. ही भाजी मी बेबी पोटॅटोपासून बनवलेली आहे, पण आपण ही मोठ्या बटाट्यांपासूनही बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरू करू. मी छोटे बटाटे उकडून घेतलेले आहेत किंवा आपण मोठे बटाटेही घेऊ शकतो. बटाटे उकडून घ्यायचे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. सगळे साल काढून घेतलेले बटाटे मी एका ताटामध्ये काढलेले आहेत. आता गॅसवरती कढई किंवा पॅन ठेवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये उकडून आणि सोलून घेतलेले बटाटे टाकायचे आहेत. जर ही सेम रेसिपी आपण मोठ्या बटाट्यांपासून बनवत असेल तर बटाटे उकडून घ्यायचे, त्याची साल काढून घ्यायची आणि चाकूने कट करून घ्यायचे. बटाटे उकडून घेत असताना आपल्याला त्यांचा पूर्णपणे गाळ होईल इतके उकडायचे नाहीत, तर ते व्यवस्थित कट करता यावे किंवा त्यांचा शेप जसा आहे तसा राहावा इतपत उकडून घ्यायचे आहेत. सगळे बटाटे मी तेलामधून थोडेसे टॉस करून घेतलेले आहेत. आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि बटाटे आपल्याला थोडेसे सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. थोड्या थोड्या वेळाने झाकण काढायचं, बटाटे परत एकदा टॉस करून घ्यायचे आणि त्यांची साईड चेंज करायची, म्हणजे ते दुसऱ्या साईडने देखील परतले जातील आणि परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की बटाटे आपले थोडे गोल्डन कलरचे झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. बटाटे अगदी हलक्या हाताने आपल्याला हलवायचे आहेत, म्हणजे ते तुटणार नाहीत. आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊया. सुरुवातीला मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा आपल्याला हळद टाकायची आहे. 1 ते 2 चमचा धने पावडर टाकायची आहे. 1 चमचा जिरे पावडर टाकायची आहे. 2 चमचे मी लाल तिखट टाकत आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बरं मंडळी, तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीसाठी मीठ आणि मीठ सगळीकडे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये टाकत आहे चिरलेली कोथिंबीर आणि आपण बनवलेली भाजी मस्त चटपटीत व्हावी यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एकतर लिंबाचा रस टाकायचा आहे किंवा 1 चमचा आमचूर पावडर टाकायची आहे. आमचूर पावडर सगळीकडे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपली मस्त मसालेदार आणि चटपटीत बटाट्याची भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. मी ती एका बाउलमध्ये काढलेली आहे आणि त्याच्यावरून परत एकदा थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. ही अशा प्रकारची बटाट्याची भाजी तुम्ही देखील नक्की बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल. आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहात हे मला कमेंट करून सांगितलं तर खूपच भारी वाटेल. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार. बाय बाय.